मंडळी पाटील फॅमिली युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि ग्रीष्काचं जेवायला बसतंय त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तुझ्या घरी येणार आहेत पाहुणे, त्याच्या टॅनले कोलबी, बोंबील, मुंडी आणि इकडे आपलं चिकन आणि सुरमई. आणि बघू शकता तर इथला सगळा घेतलाय त्या विताने इकडे गॅस चालू ठेवले. काय बोलायचं आता हे सगळा बनवायचा आहे. कोलंबीचा रस्सा बनवायचा आहे, बोंबील फ्राय बनवायचे, सुरमई फ्राय बनवायचे आहे, इकडे चिकन सुक्का आणि आपली मुंडे लपतपीत बनवायचे आणि यो मांदा. एवढं सगळं बनवायचं आहे. आज काम भरपूर आहे आणि येणार आहे पाहुणे जेवायला म्हणून ती तयारी चालली सर्व. पहिले तर आपण ही कोलंबी ती साफ करून घेऊया. बाजूला हो बाय. आणि मस्त असेच साफ करायचे, डोकं उरवायचे तिचं फक्त. असे साफ करायचे. आणि आता ही कोलंबी साफ करतो आणि मॅरिनेट करताना डायरेक्ट तुम्हाला दाखवते. इकडे आपण मुंडीसाठी कांदा ठेवलाय मारत. ही मुंडी धुवून घेतले आणि सुरमई पण धुवून घेतले. हिला मॅरिनेट करायची आहे. आणि यो हळदीवर बनवायचा आहे ना मेंदू, यो हळदीवर बनवायचा आहे आणि डोका सुका. आणि चिकनची तयारी चालू आहे. इथं चिकनसाठी कांदा आणि टोमॅटो कापून घेतलाय आणि इकडे चिकन धुवायचं काम चालू आहे. कांदा मुंडीसाठी व्यवस्थित असं पूर्ण मारा जाऊन येतो, वास लय बेकार येतो ते कांद्याचा. तयारी चालू आहे आमची सगळी. इथं आता बोंबील घेतलेत मॅरिनेट करायला आणि हा चिकनसाठी कांदा मारत ठेवला. मुंडी लावली गॅसला. 3 शिट्ट्या घ्यायच्या तिला पहिले. का आता मुंडी कवली किती किलोची होती मुंडी? 1.5 किलोची होती, म्हणजे 3-4 शिट्ट्यान होईल बहुतेक. आणि हा पाणी गरम ठेवलाय चिकनसाठी जेणेकरून लवकर होईल. का आता 11:30 वाजलं. ते आहेत मदतीला. आणि कोलंबीचा रस्सा बनवायला घ्यायचं. पातेला ठेवलंय तापत. अजून बोंबील फ्राय होता. इकडे कांदा कापलाय आणि कोलंबी. आता कोलंबीचा रस्सा आहे, चिकन आहे फ्राय. आमची पाहुणे जेवले आणि जेवलेला तर दाखवतो मी. आणि व्हेज मध्ये बनवलाय बेटा. असं डोण्यात एक नंबर. आत्ताच आमची पाहुणी गेली, काम उरकला आणि जेवायला घेतलाय. व्हेज मध्ये बघू शकता काय बनव. आज व्हेजमध्ये मस्त अशी वालाची भाजी आणि भाकरी. का बिड्डा पण जास्त शिजलाय. चला मंडळी तुम्ही पण जेवायला या. आजचा छोटासा ब्लॉग जर आवडला असेल तर एकदा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.